सगळं काही माहीत असलं तरी एक अशी चूक आपण सगळे करत असतो, कळत नकळत. ती म्हणजे आपलं आयुष्य किंवा आपल्या स्वतःला दुसऱ्याच्या आयुष्याशी किंवा दुसऱ्याशी कंपेअर करणं. तर आज त्याच्याबद्दल बोलूया. आतापर्यंत आपल्याला सगळ्यांनाच माहीत झालं आहे की आपण या जगात जेव्हा येतो जन्माला, तेव्हा काही ना काहीतरी आपला आपला मार्ग ठरलेला आहे, काहीतरी लाईफ पर्पज ठरलेला आहे, आपलं नशीब आहे. आणि या सगळ्या गोष्टी माहीत असूनही आपल्या आयुष्याला दुसऱ्याच्या आयुष्याशी त्याच लेवलवरती कंपेअर करायची चूक मात्र आपण सातत्याने करत राहतो. करिअर असू दे, लाईफ पार्टनर असू दे, सक्सेस असू दे, पैसा असू दे, काही स्किल्स असू दे, कुठल्याच क्षेत्रामध्ये किंवा कुठलंच क्षेत्र या कंपॅरिझनच्या कचाट्यातून सुटलेलं नाही आहे. एक गमतीशीर गोष्ट सांगते. मी खूप उत्साहात लता मंगेशकरांची मुलाखत बघायला बसले की एवढं मोठं व्यक्तिमत्व, देवाने भरपूर आशीर्वाद दिलेले आहेत किंवा किती छान नशीब आहे, किती ग्लॅमर आहे, किती पैसा आहे, किती ग्लोरी आहे. या सगळ्या विचारांनी आपण जेव्हा ते मुलाखत बघायला मी बसले, काही प्रश्न झाले. मग एक प्रश्न आला. त्याचं उत्तर देताना लता मंगेशकर स्वतः म्हणाल्या की शक्यतो मला पुढचा जन्मच नको, आणि जर का पुढचा जन्म असेल तर मला लता मंगेशकर म्हणून जन्म घ्यायला नको आहे, नाही आवडणार. ऐकल्यानंतर मला वाटलं की अरे हे काय झालं, या अशा का म्हणल्या असतील. मग विचार केला की त्या जे काही त्यांना सक्सेस मिळालं असेल ते सोपं नव्हतं. त्याच्याबरोबर असलेली जी हार्डशिप आहे, त्याच्या अनुषंगाने येणारे जे कष्ट आहेत ते सोपे नव्हते. अशा अनेक कहाण्या असतील, अशा अनेक गोष्टी असतील की ज्या त्यांच्यासाठी खूप अवघड, आणखीन खूप स्केरी असतील, आपल्याला माहिती नाही. आणि त्यामुळे कंपेअर करत असताना खूप विचार करावा की कंपेअर फक्त पॉझिटिव्ह गोष्टींचं कंपॅरिझन असत नाही. कंपॅरिझन हे सगळ्या लेवल्सवरती होतं. ही चूक आपण सगळेच कळत नकळत करत असतो. पण माझं काय म्हणणं आहे की जर का तुम्हाला ते कळतं आहे की याच्यामुळे त्रास होतो आहे, तर ते न केलेलं बरं नाही का? सगळ्यांच्याकडेच उपजत असे काही सगळे गुण नसतात. मात्र काही गोष्टी जर का समजल्या, आणखीन त्या घेता आल्या, जर का तुम्हाला आत्मसात करता आल्या, तर त्या का नाही करायच्या? जर का त्या गोष्टीमुळे आपलं काहीतरी भलं होतं आहे तर ती गोष्ट का नाही शिकायची? अशीच एक महत्त्वाची गोष्ट शिकण्यासारखी म्हणजे आपलं आयुष्य चांगलं बनवायचा नक्की प्रयत्न करा, कायम प्रयत्न करा. मात्र आपलं आयुष्य दुसऱ्याशी कंपेअर करून दुःखी व्हायचा मार्ग निवडू नका.